अरे अरे मागे कुठे चालले? थांबा थांबा, पुढे या परत. तर नमस्कार सर्वांना, मी अनुजा थोरात आणि तुम्ही पाहतात आंबेगाव एक्सप्लोरर. तर आज आपण चाललो आहोत मंचर मधील गोरक्षनाथ टेकडीवर जाताना तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे पेट्रोल. तर आमच्या ज्युपिटर मध्ये पेट्रोल कमी असल्यामुळे आम्ही थेट गेलो पेट्रोल पंप कडे. पेट्रोल भरलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आता मंचर सुद्धा खूप ऍडव्हान्स झालेला आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मंचर मध्ये सहजासहजी मिळू शकतो. तर तबडक घोडोबा पाहून आम्ही थेट सुसाट निघालो गोरक्षनाथ टेकडीकडे. तर हे आहे गोरक्षनाथ टेकडीचे गेट, मेन गेट आहे हे, जे तुम्हाला सुरुवातीला दिसणार आहे. खूप सुंदर असे हे मंदिर आहे, तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. तर या ठिकाणी आहे महादेव व शनिदेव यांची मूर्त्या तुम्ही पाहू शकता. आणि ग्रिलच्या आत फक्त पुरुष मंडळी जाऊ शकतात, महिलांना ग्रिलच्या आत जाण्यास मनाई आहे. तर जसं की तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओ मध्ये अजून तुम्हाला 2 मूर्त्या दिसत असतील. त्यानंतर इथे ग्रहांचे मूर्त्या सुद्धा आहेत. टेकडीवर सर्वांनी खूप छान असे मंदिर बांधून जागेचा पुरेपूर वापर केलेला आहे. तर मग आवडतोय का व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण आलो आहोत टेकडीच्या दुसऱ्या साईडला, जिथे तुम्ही पाहू शकता इथे गोमाता आहेत. टेकडीच्या ह्या ठिकाणी शांतता व प्राण्यांची निरागसपणा जाणून घेता येतो. जर तुम्ही ह्या टेकडीला अजून भेट दिली नसेल तर तुम्ही नक्की इथे एकदा या व टेकडीला भेट द्या. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत भोरवाडीकडे. जाता जाता आम्हाला एक काका भेटले, जे प्रभाकर महाराज मंदिर येथील सेवक होते. तर त्यांनी आम्हाला मंदिराच्या दर्शनासाठी आज बोलवले होते. प्रभाकर महाराज मंदिरे पाहून झाले, तर आता आपण जाऊया भोरवाडीतील कडमजाई देवीकडे.
तर हे आहे भोरवाडीचे प्रवेशद्वार। रस्ता माहीत नसल्यामुळे आम्ही या मुलांना पत्ता विचारत होतो आणि त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारे आम्हाला पत्ता सांगितला। कळमजाई मंदिर। मंदिराच्या बाजूला लागणारे काय साहित्य जसे की पखवाज, माईक व साऊंड सिस्टम ठेवले होते। त्याचवर तुम्ही पालखी पाहू शकता आणि त्याच्या खाली आहे टाळ। तर निघताना आम्हाला हे आजी आजोबा बसलेले दिसले, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला। कळमजाईचं म्हणजे जवळ 100-150 वर्षापासून आहे कळमजाईचं मंदिर। पहिले छोटं होतं, आता नवीन बनवले 5-6 वर्षाने। इथे शाळा सुद्धा काही दिवस भरत होती। पहिले आम्ही शाळेला होतो मंदिरातच शाळा भरत होती। त्याच्यानंतर शाळा इकडे चालू झाली, खाली बनवली। हे अवसरीच बोरवाडी, बोरमाळा, तांबडेमाळा अवसरीच होती। मंत्रवाणी अवसरी मोठी आहे। मुळेबा रोडला बोलता बोलता समजले की आजींना अर्धांगवायू झाला होता 6 वर्षापूर्वी, तरी आजी बोलण्याचा प्रयत्न करत होते। तर हा होता आपला आजचा व्लॉग। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।